शिवराज्याभिषेक 350वे वर्ष विश्व हिंदू परिषद षष्टीपूर्ती बजरंग दल कोकण प्रांत आयोजक दिनांक 30 सप्टेंबर ते 15 ऑगस्ट 2023 सिंधुदुर्ग ते मुंबई शिवशाही यात्रा सकल हिंद समाज भिवंडी बुलाते नहीं है भेजे जाते हैं धर्म युद्ध के लिए जो वीर होते हैं वह स्वयं चले आते हैं रण के मैदान में। बजरंग दल आपकी सभी धर्मों को आमंत्रित करता है। दिनांक 1/10/2023 बुधवार। स्थल छत्रपति शिवाजी महाराज चौक भिवंडी। सद्भावना हो, कल्याण हो, धर्मांतरण बंद हो, गोहत्या बंद हो, नमः पार्वती पती हर महादेव। हॅलो हॅलो ची हाल विश्व हिंदू परिषद बजरंग दल कोकण प्रांत यांच्या वतीनं शिवशौर्य यात्रा शिवराज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं ही शिवशौर्य यात्रा आणि नुसतंच शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण झाली नाहीत, तर विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनेला देखील 60 वर्ष पूर्ण झाली। षष्ठाब्दीपूर्ती समारंभ आणि 350 वर्ष राज्याभिषेकाची असा दुग्ध शर्करा योग जुळवून हा सुंदर कार्यक्रम हा भिवंडी नगरीमध्ये यंत्रमागाच्या नगरीमध्ये आपण घेतो आहोत। उपस्थित सगळ्यांचं स्वागत करताना विनंती करीन की आमंत्रित व्यक्तिमत्व उभे असतील की अजून कार्यक्रमाला वेळ आहे, थोड्या वेळाने जाऊया, नंतर बसूया असं जर वाटत असेल किंवा इथे शेजारीच चहा आहे तर चहा पिऊन आपण जाऊया असं कोणाच्या मनात आलेलं असेल तर कृपया अशा सगळ्यांना मी विनंती करेन, कृपया कार्यक्रम पुढच्या 5 मिनिटात सुरू होतोय, आपण लवकरात लवकर इथं यावं। आम्ही विशेष सन्मान ज्यांचे करणार आहोत त्यांना विशेष निमंत्रित केलंय। अशा विशेष निमंत्रित पाहुणे वर्गासाठी समोरच्या 2 ओळी तेही समजत नाही। हॅलो येस, तिकडे कुठेतरी माईक येते, माईक बंद करा म्हणजे ते क्लॅश होणार नाही। ओके, बंद आहे ते माईक। आता काय प्रॉब्लेम आहे? माईक पाठवून दे इकडे दादा। अतिशय सुंदर कार्यक्रमाची रूपरेषा आहे। विश्व हिंदू परिषद म्हटल्यानंतर धर्मजागरण आणि धर्मजागरणाच्या माध्यमातून लोकांमध्ये उत्तम विचार प्रवृत्त करणे, घराघरामध्ये आपला धर्म प्रस्थापित करणे हा एकच विचार मनात घेऊन विविध कार्यक्रमांचं आयोजन करणाऱ्या माध्यमांमध्ये धर्माप्रमाणे शिकवत नसतात। इंग्रजी हे माध्यम आहे फक्त शिक्षणाचं। तिथे देखील प्रार्थना आम्ही मराठीतून घेतो, तिथे देखील पसायदान गातो, तिथे देखील देशाभिमान जागवणारी गीतं आम्ही गातो, फक्त माध्यम इंग्रजी आहे। आणि म्हणून अशा शाळेतून आम्ही देखील शिवछत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य उलगडतो आणि मुलांच्या मनामनात शिवजागृती करत असतो। आज मी शिक्षिका म्हणून मला स्वतःला अभिमान वाटतो की मी काहीतरी चांगल्या पिढ्या घडवायचं काम करते आणि विश्व हिंदू परिषदेतील प्रत्येक व्यक्ती खऱ्या अर्थाने घराघरात जनजागृती आणि हिंदू धर्माची जागृती करण्यासाठी सजग आहे। कमी कुठे पडतो आपण? पामर, आपण समाज कुठेतरी कमी पडतो। कोणतरी काहीतरी सांगतं, ऐकतो आणि तसं चालायला लागतो। कृपया कोणीतरी काहीतरी सांगतंय आणि ते तुम्हाला पटतंय असं नुसतंच कोणाच्या तरी माग न धावता त्यातलं आपण ऑथेंटिकेशन चेक केलं पाहिजे। मोबाईलला मेसेज पाठवताना व्हॉट्सअपला मेसेज आल्यानंतर ऑथेंटिकेशन चेक करतो ना आपण,
मग एखाद्याचा विचार देखील ऑथेंटिकेशनच्या माध्यमातून चेक केला पाहिजे. तो किती चांगला आहे, तो किती आपल्याला परवडणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे आपल्या कुटुंबाला भारत माता की, शिवछत्रपती शिवाजी महाराज की. हॅलो. 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 माईक चेक. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हॅलो. 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 आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती, गज अश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्ण रत्न श्रीपती, अष्टवधान जागृत, अष्टवधान वैष्टित, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र प्रारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर महाराज श्रीमंत 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 श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे 350 वर्ष आणि विश्व हिंदू परिषदेला 60 वर्ष पूर्ण झाली असा हा दुग्ध शर्करा योग, त्याचं हे दीपप्रज्वलन. दीपज्योती परब्रह्म, दीपज्योती जनार्दनम, दीपो हरतु मे पापम, दीपज्योती नमोस्तुते. ओम अस्तो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृतमृतं गमय. ओम शांती शांती शांती. शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती, महाराजांची कीर्ती बेफाम. भल्या भल्यांना फुटला घाम, याला कोण घाली येसन, दरबारी पुस्ती बेगम. बडी बेगम, बडी बेगम म्हणजे अली आदिलशाची आई बरं का. नजरेत तिच्या अंगार, दरबार झाला गपगार. कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला आणि बोलला, हम लाएंगे शिवाजी को. नाव त्याचं अफजल खान. नाव त्याचं अफजल खान. चित जागता जणू शैतान. खान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकता चिरडून. मरहबा, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह.
कौतुक झाले दरबारात. खान उठला मोठ्या गुरमीत, त्याचं घोडदळ पायदळ. त्याचं घोडदळ पायदळ, अंगिताचं बळ, पाहणारा कापे चळचळ. वाटेत भेटेल त्याला चिरडीत, गावं उद्ध्वस्त केली, गावं लुटली, देऊळ उद्ध्वस्त केली, आया बहिणींची अब्रू लुटली. कोण कोण रोखणार हे वादळ, जो तो हेच बोलू लागला. आता शिवाचं काही खरं नाही. इकडे निजाम, इकडे मोगल, पलीकडे इंग्रज, राजांची सेना मुठभर. खानाला कसा थोपवणार, काय लढवणार तो हुन्नर. ते पंत सरदार, वाघिणीचा तो छावा. अशा वाघिणीचा तो छावा, गनिमाला कसा ठेचावा, डोक्यात गणी मी खावा, भेटीचा धाडला सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानाने हसत हसत कबूल केला. दिवस ठरल्याप्रमाणे आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडाच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान. प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान. आला बेगुमान नाही त्याला जाण, शिवाजी राजाच्या करामतीची. अन त्यास नाही जाणीव शक्तीची, त्यास नाही जाणीव शक्तीची. अन करील कल्पना युक्तीची. अजी जी जी जी. महाराजांनी निरोप घेतला. खानाच्या भेटीसाठी महाराजांनी एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारला, भेटीसाठी छान उभारला. नक्षीदार शामियानाला, नक्षीदार शामियानाला. अन अशा या शामियानात खान डौलत डुलत आला, खान डौलत डुलत आला. सय्यद पंत त्याच्या संगतीला, सय्यद पंत त्याच्या संगतीला. शिवबाच्या संगती मला, शिवबाच्या संगती मला. म्हणतात ना होता जीवा म्हणून वाचला शिवा. खान म्हणतो कसा, राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ आओ. खान मारी तो हसरी, खान हाक मारी तो हसरी, खान हाक मारी तो हसरी. रोखून नजर गगनीची, हाजरार जी जी जी, हाजरार जी 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 जी. खानाने राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खानदाभिमान मानला, खानदाभिमान मानला. कटारीचा वार त्यानं केला, कटारीचा वार त्यानं केला. खर आवाज झाला, खर आवाज झाला. चिलखतावत अंगाला, चिलखतावत अंगाला. खानाचा वार फुका गेला आणि खान गडबडला. इतक्यात महाराजांनी पोटामध्ये बीच अडकला, पोटामध्ये बीच अडकला. वाघ नखाचा मारा केला, वाघ नखाचा मारा केला. टर फाडलं बोटाला, टर फाडलं बोटाला. खेटला गेला खानाचा गोधळा, बाहेर आला रे जी जी, बाहेर आला रे जी 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 जी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. महाराजांचं नुसतं नाव किती ऐकलं तरी आपल्या नसा नसा चैतन्य सळसळतं. त्यांची प्रतिमा जरी पाहिली तरी आदराने नमस्कार केला जातो. जगातील सर्वोत्तम राजा म्हणून ज्यांचा गौरव केला जातो त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी नुसतं स्वराज्य नाही तर सुराज्य निर्माण केलंय. आणि या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात आज काय घडतंय बिघडतंय याचं सुंदर मार्मिक वर्णन मी माझ्या पुढील कवितेतून सादर करीत आहे. कवितेचे नाव आहे हे शिवबा. क्षत्रिय कुलावतांस, पगड रयतेचा राजा, राजाधिराज शिवबा. हा जयघोष नवा असे तुझ्या कर्तृत्वाचा सरताज. जयघोष ऐकताच पूर्ण चढे तव गुण पराक्रमाचे.
मानव जरी तू आराध्य दैवत या महाराष्ट्राचे. तू आमचाच दावयासी करे हरेक पक्ष दावा. सुराज्य सोडून तव नामाने करीती गनिमी कावा. स्वराज्य तोरण बांधण्या घेतली सवंगड्यांसह प्रतिज्ञा. आता स्वपक्ष तोरण बांधावयास देती तरुणांना आज्ञा. भाजीच्या देठाचीही काळजी घेत केलेस तू रयत रक्षण. आता देश रक्षणारेच बघ कसे करता आहे जनतेचे भक्षण. स्वराज्यासव तुझ संगे मराया सिद्ध झाले कैकवाजी. आता स्वहितासाठी राष्ट्र ही विकाया कुणी कुणी असे राजी. दिल्लीचेही तख्त थरथरे असा तुझा मराठी बाणा. दिल्लीचेही तख्त थरथरे असा तुझा मराठी बाणा. इथेच हल्ली का मोडून पडतो महाराष्ट्राचा राणा. तुला नजराणा आलेली रूप सुंदरी सुभेदाराची सून. तुला नजराणा आलेली रूप सुंदरी सुभेदाराची सून. शिवबा तू सन्मानाने तशीच परत केली स्वतःहून. थक्क होशील तूही इथल्या मुजोरी नजरा पाहून. पदोपदीचे अब्रू लुट्टी बेशर्मीचा मुखवटा घालून. ये रे शिवबा ये पुन्हा. ये रे शिवबा ये पुन्हा. वाढून टाक हाडुंगी बुरखा. बघ सारा देश भ्रष्टाचाराने पोखरलाय वाळवी सारखा. उभा राया पुतळे जे गुंतले ते म्हणती माझा राजा. उभा राया पुतळे जे गुंतले ते म्हणती माझा राजा. आजच्या समर्थकांनी कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. तुझ्या समराजा पुन्हा जन्मावा. तुझ्या समराजा पुन्हा जन्मावा ही उत्कट भावना उरात. परी इथे जो तो सांगे शिवबा जन्मावा दुसऱ्याच्या घरात. ठाऊक आहे तू ही पुन्हा जन्म घ्यावयास कचरशील. अरे दोन जयंत्यांचा गोंधळ तू कसा सहन करशील. धन्यवाद. छत्रपती माया ममता प्रस्थापित करणारी ही शाल आपण विनंती करते. प्रेरणादायी शब्द आणि प्रेरणादायी विचार ऐकायला मिळणार आहेत. कान देऊन आपण हे सगळं ऐकणार आहोत आणि नुसतं ऐकणार नाही तर त्यावर आचरण देखील करणार आहोत. पण आजच्या निमित्तानं स्वागत करूया. त्या महिनाभरापासून विषय चालू आहे. शिवशौर्य यात्रेमध्ये जे जे शूरवीर आहेत त्यांच्या नावाने शौर्य यात्रा निघालेल्या आहेत. आपल्या कोकण प्रांतामध्ये महाराष्ट्रामध्ये शिवशौर्य यात्रा या नावाने ही यात्रा निघालेली आहे. 30 सप्टेंबर रोजी सिंधुदुर्ग इथून निघालेली यात्रा आज आपल्या भिवंडीमध्ये आलेली आहे आणि आपण सर्वांनी तिचं स्वागत केलेलं आहे. शिवशौर्य यात्रेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची गरज समाजाला आहे आणि ते विचार रुजवण्यासाठी या यात्रांचं आयोजन केलेलं आहे. ठिकठिकाणी स्वागत, छोट्या सभा आणि एखाद्या जिल्हास्थानी एक मोठी सभा अशा या कार्यक्रमांचं आयोजन आहे. पुन्हा एकदा निद्रिस्त अवस्थेत असलेल्या हिंदू समाजाला जागं करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची गरज आहे. म्हणून आपण या यात्रेचं आयोजन केलेलं आहे. धन्यवाद. जय श्रीराम. विश्व हिंदू परिषद बजरंग दल आयोजित शिवशौर्य यात्रा या निमित्ताने सर्व मंडळी आपण उपस्थित आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांवर किती लोकांचा प्रेम आहे आज आपल्याला पाहायला मिळतो. काही लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने पोट भरतात. लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी महाराजांचं
आपल्या सर्व हिंदू धर्मावर अगणित उपकार आहेत आणि त्या उपकारातून आपल्याला फेड करता येणार नाही. परंतु आपल्याला या सभेमध्ये, या यात्रेमध्ये उपस्थित होण्याकरिता फक्त 1 तासाची गरज होती. परंतु 1 तास देऊ शकत नसतील तर हिंदू म्हणून जगण्याचा अधिकारच नाही. लक्षात घ्या, हिंदू आहोत आपण. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या जीवाची बाजी लावली, जीवाचा रान केला आपल्याकरिता. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा गर्भामध्ये होते तेव्हा या किल्ल्यावर, आपल्या जवळ किल्ला आहे माऊली किल्ला, जिजाऊ साहेब त्यांना गर्भामध्ये घेऊन इथे राहिल्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी महाराजांना दिल्लीला शहाजी राजांच्या जोडीला असताना खिल्लत उडून आणि परत आले. छत्रपती शिवाजी महाराजांचा आपल्यावर खूप मोठा उपकार आहे. लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आपलं काय झालं असतं? काशी की कला जाती, मथुरा में मस्जिद वस्ती, अगर एक शिवबाना होता तो सबकी सुन्नत होती. काय झालं असतं पुढे? लक्षात घ्या. म्हणून आपल्या पोटी चांगला रत्न हिरा जर जन्माला यावा असं वाटत असेल तर जिजाऊ साहेब आपल्याला पाहिजेत. लक्षात घ्या, आपल्या पोटी अनेक रत्न जन्माला येतात, परंतु ते आपल्या देशाचे नाव घालवणारे जन्माला येतात. 3 देशाला सजवणारे जन्माला येतात तर 3 देशाला लाजवणारे जन्माला येतात. 3 सजावत देश को सती संत और शूर, 3 लजावत देश को कपटी कायर और क्रूर. हे 3 देशाला लाजवणारे जन्माला येतात. लक्षात घ्या. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचा शौर्य यात्रा म्हटले तर, त्यांचा शौर्य म्हटलं तर, आपली मुलं 16व्या वर्षी हळदीमध्ये दारू पिऊन नाचतात, दारू घेऊन नाचतात आणि छत्रपती शिवाजी महाराज 16व्या दिवशी तोरणा किल्ला जिंकतात. ही त्यांची ताकद आहे, हा त्यांचा शौर्य आहे. लक्षात घ्या. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे अगणित उपकार आपल्यावर आहेत. म्हणून जननी जने सो भक्त जने या दाता या शूर, नाही तो जननी वांझ भली क्या खोयेगा नूर. लक्षात घ्या, नसलेली मुलं चांगली मुलं असायला पाहिजेत. या देशाला सजवणारी जन्माला यायला पाहिजेत. म्हणून एवढी जेवढी आलेली आहेत ना, एवढी भगवान शिवाचे भक्त आहेत आणि भगवान माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेमी आहेत. आता एवढीच मुलं आहेत का आपल्या तालुक्यामध्ये? खूप मुलं आहेत, परंतु सर्वच येत नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं फक्त नाव घेतात, परंतु त्यांच्या अंतःकरणामध्ये शिवाजी महाराजांच्या बद्दल प्रेम नाही. ज्याच्या अंतःकरणामध्ये प्रेम आहे तेवढे इथे उपस्थित आहेत आणि जे वर प्रेम दाखवतात ते इथे येऊ शकत नाही. काही घाबरत असतात, काय होईल काय नाही, काय होईल काय नाही. अरे छत्रपती शिवाजी महाराज घाबरले नाही, मग आपण का घाबरता? घाबरून जगायचं नाही. जगायचं असेल तर वाघासारखं, लढायचं असेल तर शिवबासारखं. लक्षात घ्या, थोडं जगायचं परंतु चांगलं जगायचं. या ठिकाणी अनेक मंडळी ते आहेत. आमचे गुरुवर्य चिंतामणीजी महाराज आहेत, मनोजजी रायता साहेब आहेत, सर्व मंडळी इथे उपस्थित आहेत. मी जास्त वेळ घेत नाही. सर्वांनी या ठिकाणी खूप मदत केलेली आहे, रस्त्याला देखील मदत केली, अन्नदान केलेलं आहे. आमचं कार्य काय आहे ते लक्षात घेऊन आपण केलं पाहिजे. आपल्याला काही युद्ध करायचं नाही, इथे मारामाऱ्या करायच्या नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे फक्त विचार घ्यायचे आहेत, फक्त विचार. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये कल्याणच्या सुभेदाराची सून हजर केली होती, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी तिला चोली बांगडी करून आदराने कल्याणला सोडली. लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आहेत ना ते अंतना. सर्वांना जय हरी, जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज की, गो माते की, हिंदू धर्म की जय. 2 पोलीस अधिकाऱ्यांचे काही कारणाने त्यांचं शहीद झालेलं होतं. त्यांचंही आपण त्यांना आदरांजली दिली पाहिजे. रमेश जगताप, अविनाश पाटील आर्मी रिटायर्ड आहेत, त्यांनी पुढे यावं.
श्री पुरुषोत्तम बी मुंडे, आणि प्रकाश वल्लाल. त्यानंतर तुकाराम नारायण सिंगासने, स्वातंत्र्य सैनिक म्हणून आपण त्यांचा सन्मान करतोय, सत्कार करतोय, श्री तुकाराम नारायण सिंगासने. त्यानंतर माजी सैनिकांमधली ही नावं आहेत. आता पॅरा कमांडर माजी सैनिक श्री शंकर लक्ष्मण निकम, आर्मी माजी सैनिक श्री तुकाराम अविनाश पाटील, श्री अविनाशजी पाटील माझ्यावर उपकारच आहेत. गेली 22 वर्ष त्यांच्या पाड्यांवर ख्रिश्चन मिशनरी येऊ देत नाहीत. शिक्षण काही नाही, लिहिता येत नाही, वाचता येत नाही, पण धर्माभिमानी आहेत. खऱ्या अर्थानं आपण टाळ्या वाजवायला पाहिजे यांच्यासाठी. जोरदार टाळ्या वाजवा. आपल्या भिवंडीचे पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे साहेब यांना मी विनंती करतोय की त्यांनी मंचावर यावं. ढवळे साहेब, भिवंडीमध्ये आल्यावर नाही त्यांचं स्वागत करायचं, त्यांचं स्वागत करायचं. मी दीपकजी गायकवाडांना विनंती करतोय की ने ढवळे साहेबांचं 4-5 दिवसामध्येच आरोपीला पकडलं. एका दिवसातच आरोपीला पकडलं. वा, टाळ्या वाजवा सर्वांनी. आणि त्याला पोक्सो लावला. अशीच साथ भिवंडीकरांना आपण दिलीत तर निश्चितच इथली गुन्हेगारी अभिमन्यु के रथ का पहिया चक्रव्यूह की मार है, चमके जो दिन कर चमका है, उठेगी जो तूफान उठे, चले चला मस्ताने गजसी, हंसे की विपदा भाग उठे. हम भारत की, हम भारत की, हम भारत की तरुणाई है, माता की गलहार है. अभिमन्यु के रथ का पहिया चक्रव्यूह की मार है. उठो जवानों, उठो जवानों, उठो जवानों, हम भारत की स्वाभिमान सरताज है. अभिमन्यु के रथ का पहिया चक्रव्यूह की मार है. खेल कबड्डी कह कर पाले में न घुस पाए दुश्मन, प्रतिद्वंदी से ताल ठोक कर कहो भाग जाओ दुश्मन. मान जिजा के, मान जिजा के, मान जिजा के, वीर वीर शिवा हम राणा के अवतार है. अभिमन्यु के रथ का पहिया चक्रव्यूह की मार है. उठो जवानों, उठो जवानों, उठो जवानों, हम भारत की स्वाभिमान सरताज है. अभिमन्यु के रथ का पहिया चक्रव्यूह की मार है. गुरु पूजा में एकलव्य हम बैरागी के बाण हैं, लव कुश की हम प्रखर साधना शकुंतला के प्राण हैं. चंद्रगुप्त की
चंद्रगुप्त की दिग्विजयों के हम ही खेनवान हैं। अभिमन्यु के रथ का पहिया चक्रव्यूह की मार है। उठो जवानों, उठो जवानों, उठो जवानों, हम भारत की स्वाभिमान सरताज है। अभिमन्यु के रथ का पहिया चक्रव्यूह की मार है। गोरा बादल जयमल पत्ता भगत सिंह सुखदेव आजाद, केशव की हम देह साधना, माधव बन होती आवाज। आज नहीं तो, आज नहीं तो, आज नहीं तो कल भारत के हम ही पहरेदार हैं। अभिमन्यु के रथ का पहिया चक्रव्यूह की मार है। उठो जवानों, उठो जवानों, उठो जवानों, हम भारत के स्वाभिमान सरताज है। अभिमन्यु के रथ का पहिया चक्रव्यूह की मार है। अभिमन्यु के रथ का पहिया चक्रव्यूह की मार है। अभिमन्यु के रथ का पहिया चक्रव्यूह की मार है। प्रेरणादायक शब्द ऐकण्यासाठी आपण सगळेजण इथे उपस्थित आहोत. असे वक्ता त्यांना मी आमंत्रित करते. ॲडव्होकेट दीपकजी गायकवाड, कृपया आपण माईकचा ताबा घ्यावा आणि आमच्यापर्यंत आपले प्रेरक शब्द पोचवावेत अशी खास विनंती आपणास करते. स्वारींनी पावन झालेली ही भिवंडी भूमी, त्याचबरोबर 50,000च्या जमावानं आमच्या 2 धर्मरक्षक पोलिसांना दगडानं ठेचून मारणारी, कलंकित करणाऱ्या राक्षसांची ही भिवंडी भूमी, त्यांचा सुरुवातीलाच मी निषेध करतो. 50,000पैकी एकही जण त्या दोघांना वाचवण्यासाठी बजरंग दलाचं सळसळचं नेतृत्व, प्रांत संयोजक आणि अक्षरशः तळ हातावर शीर घेऊन बजरंग दलाचा झेंडा खांद्यावर घेऊन संपूर्ण कोकण प्रांतात फिरणारे माझे परम मित्र, पेक्षा छोटे बंधू संदीप भगत, जिल्हा मंत्री राजू पाटील, दादा गोसावी. या दादा गोसावीला हनुमानाची जेवढी विशेषणं लावतील तेवढी कमी आहेत. प्रमिलाताई भोईर, विजयजी वल्लाळ, पंकजजी गुप्ता, चंदनजी गोरक्षा प्रमुख, व्यासपीठावर बसलेले तेवढेच तोला मोलाचे सगळे हिंदू बंधू आणि भगिनी, सर्वप्रथम आपल्या सगळ्या हिंदू बांधवांचे, हिंदू कार्यकर्त्यांचे मी हृदयापासून आभार मानतो. 1996 साली वयाच्या 30व्या वर्षी बजरंग दलाचा प्रांत संयोजक असताना माझं प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्याचं भाग्य मला तुम्ही दिलं होतं. त्यानंतर 27 वर्षांनी तुम्ही माझ्या या आठवणी जागृत केल्या. शौर्य यात्रेमध्ये, शौर्य जागरण यात्रेमध्ये आलेल्या सगळ्या हिंदू बंधूंची अशी अपेक्षा आहे, अरे या हिंदू नेत्यानं, या हिंदू वक्त्यानं काहीतरी जरा आम्हाला सांगावं, मार्गदर्शन करावं आणि आत्ताचा जो अन्याय आहे त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम करावं, अशी तुमची सगळ्यांची अपेक्षा आहे. जी भावना आपल्या हृदयात आहे तीच भावना माझ्या हृदयात आहे. आपण सगळेजण हिंदू संस्कृतीचे पाईक आहोत. दुर्दैव असं आहे की हिंदू संस्कृती कधी कोणी समजूनच घेतली नाही. ज्या संस्कृतीचा, ज्या धर्माचा आम्ही अभिमानानं उल्लेख करतो त्याचा अर्थ तरी राज्यकर्त्यांना समजलाय का? हिंदू म्हणजे काय असणं? आपले प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी हे संपूर्ण जगामध्ये ज्यावेळी जात असतात त्यावेळी आमच्या कोर्टामध्ये जसा हाकारा करतात ना, हाजीर हो, तसा त्यांचा हाकारा करताना काय विशेषण लावतात? प्राईम मिनिस्टर ऑफ द लार्जेस्ट डेमोक्रेसी ऑफ द वर्ल्ड, जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही देशाचा प्रधानमंत्री येतोय. सावध राहा सगळ्यांनी. मग यातला हा लोकशाही शब्द जो आहे तो काय आहे हो? कधी विचार केलाय?
लोकशाहीचा अर्थ आहे प्रत्येक जण स्वतंत्र आहे. काय आहे? प्रत्येक जण स्वतंत्र आहे. आणि जर ठरवलं तर त्याला कितीही उन्नती करता येऊ शकते. मग त्याचा जन्म कुठल्या घरात झाला, कुठल्या जातीत झाला, कुठल्या आर्थिक व्यवस्थेत झाला, त्याचं शिक्षण किती आहे, त्याचा व्यवसाय किती आहे, याच्याशी काही घेणं देणं नाही. प्रत्येकाला उन्नतीची अत्युच्च परिसीमा गाठता येते. अशी ही लोकशाही आपण पाहतो, अनुभवतो. एका चहा विकणाऱ्या छोट्याशा मुलानं प्रधानमंत्रीपद धारण केल्यानंतर सगळ्या जगामध्ये भारतीय पासपोर्टला किंमत निर्माण होईल असं वर्तन आपल्या वर्तनाने करून दिलेलं आहे बंधूंनो. आणि ट्रॅजेडी अशी आहे, एकेकाचं दुर्दैव ज्याला म्हणतात, पाकिस्तानचं दुर्दैव असं आहे की त्यांना युक्रेनच्या युद्धामध्ये जीव वाचवण्यासाठी झेंडा सुद्धा भारताचा घ्यायला लागला. याच्यासारखी नाचक्की नाही, याच्यासारखा अपमान नाही. घ्यायला लागला का? मी कल्पनेतलं सांगतो का? नाही ना. अरे या भारतीय झेंड्याला जी किंमत जगामध्ये आहे, असा भारतीय झेंडा 15 ऑगस्टला काश्मीरमध्ये जाळला जात होता की नाही? आजही काही मोहल्ल्यामध्ये जाळला जातो की नाही? मग मी आपल्याला हिंदू धर्माच्या महतीबद्दल ज्यावेळी सांगतो का लोकशाही लोकशाही म्हणजे काय आहे, तर लोकशाही हे हिंदू धर्माचंच एक रूप आहे. हिंदू धर्मामध्ये काय? कुठल्याही पोशाखाची सक्ती नाही. ज्याला वाटेल तो पोशाख त्यांनी घालावा. इतर धर्मामध्ये आहे का हो असं? नाही. हिंदू धर्मामध्ये काय खावं याची सक्ती नाही. एक माणूस असा आहे की ज्याला फक्त बकरीचं दूध चालतं. तर आमचा व्यासपीठावर बसलेला संदीप गोसावी पासून बाकी सगळ्या हिंदूंना दूध सोडून अख्खी बकरी चालते. दोघंही हिंदू आहेत का? नाही. एक हिंदू आहे जो प्रत्येक झाडाला आपला देव मानतो. एक हिंदू असा आहे जो प्रत्येक जनावराला, गाईला, बैलाला, जैन माणसं तर बैलाला सुद्धा वृषभदेव भगवान म्हणून स्थान देतात, त्यांची पूजा करतात. प्रत्येक प्राण्याची पूजा होते. या धर्मामध्ये कुठल्याही प्रकारचं बंधन नाही, कुठल्याही प्रकारची जबरदस्ती नाही. समजा माझं भाषण ऐकून भिवंडीतल्या काही मंगल कार्यालयांनी असं ठरवलं, अरे हे दीपक गायकवाड खूपच बोलतात जोरदार, यांच्या मुलीच्या लग्नाला कोणी जायचं नाही. काय करीन मी? कल्याणहून बोलवीन. समजा कल्याणहून नाही बोलवलं, मुंबईहून बोलवीन. समजा मुंबईहून नाही बोलवलं, अरे काशीहून गागा भट्टांना आणीन ना, आपण माझ्या मुलीचं लग्न करीन. आणि समजा चुकून काशीच्या गागा भट्टांनी सुद्धा नकार दिला, तर आपण कोरोनामध्ये गणपतीची पूजा कॅसेट लावूनच केली की. आणखी काय पाहिजे? लोकशाही लोकशाही म्हणजे काय आहे? कुठल्याही धर्माचार्याचं बंधन नाही, कुठल्या धर्माचं बंधन नाही. याच दिवशी मंदिरात जा, त्याच दिवशी मंदिरात जा, असेच कपडे घाल, अशाच प्रकारे हातपाय धुऊ, हे बंधन नसणं. एवढंच नाही तर हिंदू धर्म सांगतो बाकी सगळ्या धर्मांचे आडाखे भविष्य काय सांगतात. तुला जर त्याची मर्जी पाहिजे असेल ना, तर तुला हे केलं पाहिजे, 2-4 बॉम्बस्फोट केलेच पाहिजेत, तरच तुला जन्नत मिळेल. आमच्याकडं असं म्हणलं, अरे तू फक्त माणसासारखा वाग, बाकी काही करू नको. नर यदि नर जैसी करणी करे तो नरका नारायण बन जाय. तुम्ही फक्त माणसासारखं वागा, तुम्हाला देव बनण्याची सुविधा, लोकशाही, व्यक्तिमत्व विकासाची संधी या हिंदू धर्मामध्ये आहे. दुर्दैवानं असा लोकशाहीनी ओतप्रोत भरलेला हिंदू समाज, हिंदू धर्म, त्याची टिंगल टवाळी केली जाते. आणि त्या टिंगल टवाळीला दुर्दैवानं आमचा हिंदू समाज देखील बळी पडतो. प्रभू रामचंद्रांचं उदाहरण आपल्या सगळ्यांना माहिती आहे. रावणाचा वध केल्यानंतर या रावणानं माझी बाई अपमानित केली म्हणून मंदोदरीचा हात धरून नाही आणली तिला अयोध्येला हो. आणि जर खरंच रामाने मंदोदरीचा हात धरला असता तर आम्ही कुठल्याही हिंदूने रामाचा फोटो